ह्यो काय आता ऐकायचं नाही असं वाटायला लागले. ठोकतो त्याला झटकीपट. प्रमुख या पोरामुळं. ए, आले घ्या. काय रे, काय खबर आली काय? नाही ना, एका मुर्द्याने काय नाही झालं. आता आजच्या दिवसात दगडूला नाही सोडलं ना, अजून एक मुर्दा पाठवावा लागल. मला तर वाटालंय त्या नेलेल्या पोरालाच ठोकलं मुख्यानं. मला पण तसंच वाटतंय. नाही, असं काही नाही होणार. मी धैर्यानं काही नाही होऊ देणार. मी काही नाही होऊ देणार त्यांना. मी सोडवणार आहे त्यांना. मी सोडवणार. ही बाई, ही या सगळ्यांसारखी नाहीये. सगळ्यांना मदत करते ही, आणि सारखी कुठेतरी सामान घेऊन जाते. धैर्य तिथंच असतील तर ही मला त्यांच्याकडे घेऊन जाईल का? मला मदत करेल का? पण हिच्याशी बोलू कसं? ए, कुठं चाललेस? दादा हो, मला इथं लागलंय आणि ते खूप दुखतंय हो. थोडं औषध लावायचं होतं म्हणून. ए, चल दे ना. चल लवकर. बस तिथे. ए रेखा, दगडी पाला लाव तिला.
ताई ऐका, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. खूप महत्वाचं आहे, प्लीज ऐका तर एकदा. ताई मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज माझ्याशी एकदा बोला तरी. ताई ताई प्लीज माझ्याशी एकदा बोला तरी. चल. साविताई, काय झालं तुला? त्या बाईशी तुला काही बोलायचं होतं का? तुला ते दुखतंय हे सांगायचं होतं का? ती बाई तर निघून गेली, आता काय करणार तू? बाळांनो, मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझी मदत करा. इकडे मी नाही काढलेला, तू मला काढलाय. खोटं बोलायचं नाही हा. तू खोटं बोलतेस. शांत बस, नाही तर कानपाडीत मारीन. तू मला मारणार, मी तुला मारीन. शांत बस खोटारड्या. काय चाललंय रे? काय लावलं रे तुम्ही? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? कालवा करायचं नाही सांगितलं ना एकदा? काकाने मला चिमटा काढला. काका मी नाही, हिने मला काढलाय. एकदा सांगितलेलं कळत नाही काय? ग बसा. खोटं बोलतोय काका. ही खोटं बोलते. अरे गप बसता रे. तुम्हाला किती वेळा सांगितलं कालवा करायचं नाही? चला तिकडे गप.
हे पोरी ताई ताई ऐका ना प्लीज प्लीज माझं फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या प्लीज. मग तुम्हाला काय करायचंय ना ते करा, फक्त एकदा माझं ऐकून घ्या प्लीज ताई. ताई मला माहितीये तुम्ही त्या दरोडेखोरांसारखे नाही आहात. तुम्ही चांगले आहात. तुम्ही आमची मदत करताय, आमची काळजी घेताय. प्लीज ताई आम्हाला मदत करा. मला माहितीये तुमच्या एका माणसाला त्यांनी पकडलंय, पण त्याच्यात आमचा काय दोष आहे सांगा बरं. अहो आमच्या बरोबर ती लहान मुलं आली आहेत, त्यांचा काय दोष आहे. प्लीज ताई आमची मदत करा, प्लीज आमची मदत करा, आम्हाला जाऊ द्या. ए पोरी काय समजते तुम्हाला? हा माग भाई बाहेरच्यांना मदत करत नसती म्या. ताई ताई ऐका ना. अहो ही माणसं राक्षस आहेत, राक्षस. काल बघितलं ना त्या दादांना कसं मारलं. पण तुम्ही तसे नाही, तुमच्यात मन आहे. काल त्या दादांना मारलं तेव्हा तुम्हाला पण वाईट वाटलं ना, वाटलं ना तुम्हाला वाईट. तुमच्यात अजून चांगुलपणा शिल्लक आहे म्हणून तुम्ही सगळ्यांची काळजी घेताय. गप्पा बस. तुला बघायचं मी किती चांगली आहे ते. हा मग बघ हे पण ठेवते. आता जास्त बोललीस ना तर ठोकाणीतच. ठीक आहे, मारायचंय ना तुम्हाला, मला मारून टाका. तसं पण माझ्या धैर्यांना काही झालं तर मी नाही जगू शकत. मारून टाका मला. मरणाच्या भीतीनं मी खरं बोलायला घाबरत नाही. तुम्ही त्या बाकी दरोडेखोरांसारख्या नाही आहात तर नाही आहात. या या या. अरे मस्ती आले का तुला? इथून पळून जातोस तू? तुला काय वाटलं तू आम्हाला गावणार नाहीस? या मुख्याला फसवशील तू, या मुख्याला फसवशील तू. या शानपण करतोस. माझ्या रागाची खेळतील तो, माझ्या रागाची खेळतील तो. तुझ्या तास ज्ञानदाचा हिरो पण केलास ना. तुझ्या हिरोईनला हित आणून तुझ्या समोर तिला ठोकून टाकेन. अरे कळलं का तुझ्या तर? पाठ त्याला कुत्र्यासारखा तुडवा, अर्धा बेला करा. त्याला उपाशी ठेवा, काय खायला देऊ नका. जे अक्कल ठिकाणावर राहील. तुडवा याला, कळलं का? मारा याला. अरे बघत काय उभारलायसा? या इकडं, याला प्रसाद द्यायचा आहे.
बुडवा याला. अगे पोरी, येड लागलंय काय तुला? हा? अगं कशाला ईशाची परीक्षा घेती? कशाला माया माग पळून आली? तुला जीवाची पर्वा आहे का नाही? मारणार आहात ना मला? मारा की मग. मारा. का थांबलात? मारून टाका. मी मेल्यानं तुम्हाला काहीच फरक पडत नाही ना? मग मारून टाका मला. घेऊन टाका माझा जीव. त्या लहान मुलांचा पण जीव घेऊन टाका. सगळ्यांना मारून टाका. वाईट आहात ना? मग दाखवा तुमच्यातला वाईटपणा. मारून टाका सगळ्यांना. ताई, मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या मर्जीने इथं नाही आला. सांगा मला, काय झालं होतं? तुम्ही इथं कशा काय आला? बोला ताई, म्हणजे मोकळं वाटेल. मला हस नाही इथे यायची. त्या मुख्यासारख्या जनावराला खायला घालायची. पण माझा नाही इलाज आहे. या हराम्यामुळेच माझा नवरा गेला. या मुखियाला माझ्या बरोबर लगीन करायचंय म्हणून त्याने मला इथं ठेवलंय. म्हणजे म्हणून त्यांनी तुमच्या नवऱ्याला मारलं? नाही, तो टुच्चा काय मारणार माझ्या नवऱ्याला? माझा नवरा लय हुशारीचा होता. त्या दिवशी पोलिसांचं फायरिंग चाललं होतं आणि या मुखियानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझ्या बाप्याला पुढे धरलं. पोलिसांच्या गोळ्या लागल्या माझ्या बाप्याला. आणि समजे त्याला तिथंच टाकून पळून आले. त्याची बॉडी जाळायला पण मिळाली नाही मला. आणि इथं मला त्या मुखियाचं थोबाड बघत जगावं लागतंय. त्याचं थोबाड बघून काही जळतं माझं.
त्याला कसं सहन करते ना ते माझं मला माहिती. ताई, तुम्हाला काय त्रास होतोय कळतंय मला. आपल्या जीवाचा जोडीदार सोडून गेल्यावर काय होत असेल मला विचार पण करवत नाही. ताई हो, माझ्या पण नवऱ्याला ते घेऊन गेले. तो कुठं असेल, कसा असेल मला काहीच माहित नाही. प्लीज माझी मदत करा, मला त्यांच्यापाशी घेऊन चला ताई, प्लीज. मला किती बी मदत करायची असली ना तर मी काय करू शकत नाही. आणि तुला पण इथून बाहेर पडता येणार नाही. ह्याच्या अगोदर मी पण प्रयत्न केलाय पळून जायचा, पण मी काही करू शकले नाही. तू पण आता आशा लावू नकोस. आशा नाही, विश्वास आहे माझा. मी माझ्या धैर्यांसाठी काही करू शकते. ताई, मला फक्त धैर्यांसाठी नाही तर या सगळ्यांना पण वाचवायचंय, तुम्हाला पण वाचवायचंय. मी त्या दरोडेखोरांना जिंकू नाही देणार. प्लीज ताई, मदत करा माझी, प्लीज. पण तुमचं काय चाललंय हे सगळं? अजून किती वेळ तुम्ही हातावर हात धरून बसणार आहात? तुम्ही त्या गुंडाला सोडून द्या आणि लवकरात लवकर माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला माझ्या समोर हजर करा. सॉरी मॅडम, आम्ही हे करू शकत नाही. काय म्हणालात? करू शकत नाही? तुम्हाला कळतं तुम्ही कोणापुढे बोलताय ते? दामिनी मुजुमदारला नाही ऐकायची सवय नाहीये. हे बघा, जितका पैसा लागेल ना तितका ओतायला तयार आहे मी, पण ते सांगतायत त्या माणसाला तुम्ही सोडून द्या. मॅडम, सगळे प्रश्न पैशाने सुटत नसतात. आणि त्यांना आज पैसे दिले तर उद्या अजून शेपारतील ते. आणि मॅडम, त्यांच्या साथीदाराला सोडलं तर धैर्य आणि सावी मॅडमांना सोडतील याची काय गॅरंटी आहे? मॅडम, तुम्हाला माहित नाही हे दरोडेखोर किती बेभरोशाचे असतात. मी तुमची बडबड ऐकायला बसलेली नाहीये इथे. तुम्ही लवकरात लवकर त्या लोकेशनवर पोलीस फोर्स पाठवा आणि माझ्या धैर्याला सोडवा तिकडनं. 24 तासाच्या आत माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर हवाय, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. एवढं लक्षात ठेवा. हा यो माझा यक्का. मला कुठला पत्ता आलाय माहितीये का? कुठला? बदामाची राणी. आणि ही बदामाची राणी कुणाची आहे माहितीये काय? कुणाची 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 आहे रे? कुणाची? अरे आपल्या या हिरोची. अरे पण ती तर ह्याची आहे ना व? अरे ते आत्ता खरं ह्यो हिरो ढगात गेल्यावर तिला दुसरा कोण तर लागलच की. वय वय. मग ती माझी होणार.
काय दिसते माहितीये काही? लांबड केस, डोळ्यात नुसती आग, नुसती टवका दिसते, टवका. माझी राणी. ये मुखियाची लाडकी रेखा आली. दे बाई दे, काय तर खायला दे, भूक लागली. ए, भूक लागली ना पोटाला? पत्ते ठेवा. हा, दे बाई दे. दामिनी मुजुमदार, कुठं पळून चाललाय? कुठे माझी सावी? माझ्या पोरीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, लक्षात ठेवा. यातल्या फालतू धमक्यांना उत्तर द्यायला आता माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्यासाठी महत्वाचं आहे माझा मुलगा आणि माझी सून, या दोघांनाही शोधून काढणं. कुणाला फसवताय? ही सगळी धडपड ना तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या पोराला वाचवायला करताय. माझ्या सावीला तुम्ही कधीच आपलं मानलं नाही. प्रेमाचं नाटक करून फसवलंय तिला. बिचारी माझी पोर तुमच्या त्या नालायक पोरावर भाळली आणि तुमच्या नरकात जाऊन अडकली. बस बस झालं मधुसूदन नाईक. आवाज कमी. तुमच्यामुळं आज माझी मुलगी संकटात आहे. मला गप्प करण्यासाठी हे सगळं नाटक केलं ना, पण तुमच्या असल्या फालतू खेळाला मी आता घाबरणार नाही. काय वाटेल ते करा आणि माझ्या पोरीला सोडवा. सगळ्यात पहिलं थोबाड बंद ठेव. तुला काय वाटतं ही अशी बडबड करून आरडाओरडा करून तुझी लेक तुझ्या जवळ परत येणार आहे? हा, गैरसमज आहे तुझा. तुला जर वाटत असेल ना की तुझी मुलगी तुझ्याकडे सुखरूप परत यावी तर तिला तुझ्यापर्यंत आणण्याचं काम फक्त एक जण करू शकतं आणि ते म्हणजे मी, दामिनी मुजुमदार. म्हणून सांगतेय, थोबाड उचकटायच्या आधी 10 वेळेला विचार कर. होय, मुखियानं त्या हिरोला उपाशी ठेवायला सांगितले.